थोडंसं इकडे लक्ष द्या. आणि आपण आज सगळेजण आईला इथं सरप्राईज देण्यासाठी जमलो आहोत. ते सरप्राईज आमच्यासोबतच तुम्ही सगळ्यांनी पण राखलंय, त्याच्यासाठी धन्यवाद. आता तिला हा थोडासा आपण एक सुखद धक्का दिलाय. आता तो तिला किती जोराचा का हळू लागलाय किंवा मग जोर का धक्का धीरे से लगे असं वगैरे काही झालंय का, तर हे आता तिला माहीत. तर ॲक्च्युली आता आपण पुढचे कार्यक्रम सुरू करणार आहोत. आपण सगळ्यांनी, आम्ही तिघांनी आणि आपण सगळ्यांनी ही आईला दिलेली एक छोटीशी भेट आहे. आईने आपल्याला जे काही दिलंय त्याच्यापेक्षा आपली भेट, आपलं देणं तिच्यासाठी कधीच त्याच्यापेक्षा मोठं नाही असू शकणार. तिने आपल्याला जे काही दिले ते त्याच्यापेक्षा खूप कितीतरी मोठे आहे. पण हा एक छोटासा प्रयत्न आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. अशी माझ्याकडे संसारची पण लोक येत असतात, तर मी आवर्जून त्यांना विचारतो किंवा संसारला माझ्या आईचं माहेर आहे, तिथून ती आहे. तर मला एक असे आईच्या वयाचे एकदा भेटले आणि त्यांना मी म्हटलं की माझी आई संसारची आहे. म्हणजे कसं कोणाची मुलगी आहे म्हटलं, दौलतराव चौधरींची मुलगी आहे म्हटलं. अरे दौलतराव चौधरी ते काय म्हणे, ती गोरी गोरी होती म्हणे, कुरळ्या दिसायची होती म्हणे. अरे म्हटलं ते साधं वेगळंच प्रकरण दिसून घरी आलो, आईला म्हटलं माझा एक्स बॉयफ्रेंड भेटला होता.
फक्तच माया होती असं वाटतं. अच्छा, तर तुम्ही मायाचा मुलगा आहे का म्हणे? डिटेल, एकदम डिटेलमध्ये सगळं झालं. ते जुनं प्रकरण आहे. आईला सांगितलं मी आल्यावर तुझा नेक्स्ट बॉयफ्रेंड मला भेटला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आईचे वडील, आम्ही त्याला काकाजी म्हणायचो, सगळेच काकाजी म्हणायचे. दौलतराव चौधरी. आणि हा थोडा नंतरचा फोटो आहे आईच्या तिघी बहिणी. आणि या दुसऱ्या फोटोमध्ये मामा पण आहेत मागे. बाकी आम्ही आहोत, मामी पण आहेत. पण आईच्या एक मोठी बहीण इंदू मावशी, तारा मावशी, मामा आणि बाकी आम्ही होतो. आणि आईची काकी जिला माय म्हणायचे, हो ना? हा, त्या पण आहेत या फोटोमध्ये. ही आईची आई. आणि दुसऱ्या साईडला आहे ती आई, लग्नाच्या वेळेची आई. वाघांच्या घरी आली तर ती अशी आली, एकदम गाडी आली. इकडे मग ती शिकार करायला शिकली आणि मग ती आता अशी झाली. नेक्स्ट प्लीज. आता सगळ्या भाऊ बहिणींचा एकच भाऊ मामा आमचे. आणि मामा शिकायला पण नंतर नागपूरला होते, त्याच्यावर मामाजवळ विशेष प्रेम आईचं. तर हे मामांच्या लग्नाच्या दिवशी, मामांचा शहीद दिन हा इकडे. आणि तिकडे मला वाटतं भाऊबीजेचा फोटो आहे तो. आणि मामांनी एक सुंदर मेसेज पाठवलेला आहे आईसाठी. प्लीज तो मेसेज प्ले करा. आज आमच्या माईचा 81वा वाढदिवस. माई म्हणजे एक खंबीर पण प्रेमळ व्यक्तिमत्व. चेहरा नेहमी हसाच. आमच्या मुलांना माई असं म्हटलं की तिचं खळखळून हसणे हे आवर्जून आठवतं. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात तिचा फार मोलाचा वाटा आहे. आज जो मी आहे त्यात तिने आणि भाऊसाहेबांनी दिलेले प्रोत्साहन आणि वेळोवेळी केलेली मदत फार मोलाची आहे. त्या दोघांनीही माझ्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले. मी शिक्षणासाठी घरापासून लांब होतो, पण त्या दोघांनीही मला घराची उणीव कधीच जाणवू दिली नाही. ती माझी ताई आहे, पण माझ्या आईच्या जागी आहे. तिला यापुढेही स्वास्थ्यवर्धक आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. माई, 81व्या वाढदिवसाच्या तुला हार्दिक आणि अनंत शुभेच्छा. आणि नंतर तिकडून ती आली वाघांच्या घरी. वाघांच्या घरी म्हणजे गणपतराव वाघांची तिने शिकार केली आणि मग ती स्वतःही वाघ झाली आणि इकडे वाघांच्या घरी आली. हे बाबांसोबतचे तिचे काही फोटो. एक मला वाटतं शर्वरी आहे. नाही, ह्या पहिल्या फोटोमध्ये जे आहे ते श्रीनिधीचं वारसं. ओके, मामांचा मुलगा श्रीनिधी. आणि दुसरीकडे माझी छोटी अफ्रिका, तिचा वाढदिवस. तिने मला सांगितलं होतं मैं पावर पॉइंट बना रही, मेरे सबसे ज्यादा फोटो डालो, जहाँ जहाँ मौका मिला उसके फोटो डाले. आणि हा फोटो घेतल्यात मी नाही आहे, आई बाबा, ताई आणि दादा. पण आईचं ऍक्च्युली माझ्यावर विशेष प्रेम आहे म्हणून मी नेक्स्ट फोटो मध्ये आहे. इथे एकदम आम्ही काळी छाप एकदम. गणेश पेठचे फोटो आहेत, गणेश पेठचे. आणि या फोटोमध्ये आई, आम्ही मावशीसोबत अनेक मावशीकडे नेहमी जायचं, तारा मावशीकडे आणि इंदू मावशीकडे पण. आणि तारा मावशीसोबत जंगलात जातानाचे फोटो आहे. मध्ये 2 ब्युटी क्वीन्स आणि आजूबाजूला बॉडीगार्ड्स. चव्हाण काका, कान्हाच्या जंगलातला फोटो आहे. कान्हा केसरीच्या जंगलातला फोटो आहे. आपण 3 स्टार मध्ये जाऊ, 5 स्टार मध्ये जाऊ, 7 स्टार, 25 स्टार मध्ये जाऊ. पण जी मजा याच्यात आहे ती दॅट इज अनमॅच्ड. आणि ती मजा कशातच आपल्याला कधीच येऊ शकत नाही. तर त्यावेळेला जंगलात बसून छान जेवण करायची जी मजा होती, दॅट वॉज टोटली डिफरंट एक्सपिरियन्स. इकडे आई माया वाघीण, तिला माया म्हणायचे. माया वाघीण ही हत्तीवर बसून, आता इथे शिकार ऑलरेडी करून झाली होती, आता फक्त वाघ बघायला चालली आहे ती. आणि ती गणेश पेठच्या घरी आली तर तिच्या सासूबाई आणि बाजूला कोण, मोठी आहे
मोठी आई, तिची मोठ्या जाऊबाई, मोठी आई कमलाकर दादांची आई, आणि त्यांच्याकडे मी. आणि या फोटोमध्ये ऍक्च्युली गणेश पेठला एकत्र कुटुंबात राहत असल्या कारणाने काय सगळ्यांचं जे अप्सरांची हे होती ना रिलेशन्स होत ती खूप जोरदार होतं. म्हणजे असं म्हणायला म्हणजे हरकत नाही की आपली लहानपणी आम्हाला अनेक आयात होत्या, आपल्याला अनेक आया होत्या. आणि याच्यामध्ये आईसोबत काकू, जीजी, मोठी आई आणि वहिनी, लता वहिनी, शोभा वहिनींच्या डोहाळे जेवणाचा फोटो आहे. आणि गणेशपेठ मध्ये एक इम्पॉर्टंट सण ज्याच्यामध्ये आम्ही सगळे एकत्र नेहमी येतो आणि खूप मजा करतो तो म्हणजे महालक्ष्म्यांचा सण. आणि का महालक्ष्म्यांची जेव्हा मुकुट नेतात त्यावेळेचा एक क्षण आहे हा. आणि मी नेहमी लहानपणी म्हणायचो की माझी आई याच्यातल्या एका महालक्ष्मीसारखी दिसते. आता ऍक्च्युली त्या महालक्ष्मी मागेच असतात. लहानपणी मी म्हणायचो आणि आईला मी काय शुरुली गुनुली वगैरे असं म्हणायचो, पण माहित नाही का म्हणायचो. आता माझ्या मुलीला म्हणतो तसं. ही पण गणेशपेठची टीम, आणि ही टीम इतकी जबरदस्त होती का कुठलंही फंक्शन राहू द्या, लग्न राहू द्या, हळद राहू द्या, व्हॉट काही राहू द्या, यांनी कुठले छोटे मोठे सगळे कामं एकदम तत्परतेने आणि सफाईदारपणे संपवलेले आहेत. अजूनही आहे, अजूनही संपवू शकतात. ही गणेशपेठची कम्प्लीट गँग. ही प्रसन्नच्या लग्नातला फोटो आहे हा. अभिजितच्या का? खुश दिसतो, अभिजित खुश दिसतो, लास्ट टाइम खुश आहे तो. आणि आमचे काका म्हणजे आमचे एक वेगळंच व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे. आपलं सगळं आपले लाड पुरवून घेणे, जबरदस्ती जर काय असेल तर वाढवून घेणे, काही झालं सगळ्यांनी ओवाळा. सगळ्यात मोठे अरे आणि त्याच्यामध्ये अक्का पण आहे, वाडेवाली अक्का पण आहे त्याच्या फोटो. नेक्स्ट हा, आता त्यावेळेचं फंक्शन आहे. आता आपण एंगेजमेंट बर्थडेच करतो. आता त्यावेळेला ताईची एंगेजमेंट आहे बघा तिथे, आणि ते फंक्शन बघा. हा पहिला फोटो जो आहे ना तो सगळ्या जणी बसले आहेत, तो माझा साखरपुडा घरच्या घरीच झाला होता, तर तेव्हाचा फोटो आहे. आणि हा दुसरा माझ्या लग्नातला कन्यादानाच्या वेळेचा फोटो आहे. ताईच्या लग्नाचा फोटो, हा माझ्या लग्नातला फोटो. झोपली आहे का आत्या? पुन्हा गणेशपेठची गँगच आहे ही सगळी. आता ही त्यातली की आता मिड जनरेशनची पण गँग आहे, सगळ्या बहिणी लोक. आणि आईची राईट हँड आमची काकू, एकदम एकमेकींचे राईट हँड. राईट हँड. आणि पहिल्या फोटोत दुसऱ्या फोटोत राईट हँड लेफ्ट हँड सगळे ऑन द लेफ्ट साईड. हा या फोटोमध्ये पुन्हा अभिनवच्या लग्नात गोंधळाच्या वेळेचा फोटो आहे हा घेतलेला. आणि या फोटोत ऑलमोस्ट सगळे आले. मायाच्या सासरच्या साईडचा मायाच्या मायेचा पसारा, मायाचा बसा मायेचा पसारा. पण फक्त मायाची साईड आहे, मावशी म्हटलेला आहे. दिवसभर यांचं चालू असतं. आणि अद्विका आईला म्हणते बिग बॉस. हा बिग बॉस आहे बोलतोय. आणि आई असते अद्विका वरती असते, आई खाली असते. तर मग जेव्हा अद्विकाला कुठलं काम सांगते आई, तर अद्विका म्हणते बिग बॉस ने बुलाया है बोले, कन्फेशन रूम में जाना पडेगा म्हणते. आईचा बिग बॉस ना. सगळे नातू नंतर मला वाटतं हे ग्रँड मदर्स डे वगैरे होतं का, ग्रँड पेरेंट्स डे, बर्थडे होता. आय डोंट नो. जसं म्हटलं फेवरेट नातू अद्विकाचं म्हणणं आहे का अरुण तूच आहे, ती खूप झेलस आहे त्याच्यासाठी, म्हणून इथे हा फेवरेट नातूच आहे तो. पण आमच्यापेक्षा गंधारने पण व्हिडिओ पाठवला, गंधारचा व्हिडिओ. गंधार म्हणजे मधुराचे हसबंड. जी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे तुम्हाला. आणि तुम्हाला भेटायला लवकरच येतो नागपूर. मला आपली पहिली भेट आठवते, जेव्हा मी प्रथम नागपूरला आली होती आणि आई मला तुमच्या भेटीसाठी घेऊन आलं. ना सुना आणि ना जावयावर असलेलं प्रेम हे किती अनमोल आहे. मला ना एका कवितेच्या 4 ओळी म्हणायच्या की तुमच्या दक्ष आणि ह्युमरस स्वभावाला सहस्त्र चंद्र आहे साक्षीला. चांगली आहे ती दिवळे आणि त्या
प्रेम आमचं सगळ्यांचं असंच कायम राहो एवढी मी देवाला प्रार्थना करते मामीला शुभेच्छा देते आणि मी माझ्या दोन शब्द सांगतो. शाळेमध्ये आमच्या काकूला आवडत्या काकूला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही अशाच सदैव हसत चिरतरून राहा आणि आमच्याकडे परत येत. आता कसं सगळ्यांना आता या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येकांना काही ना काही कविता सुचल्यामुळे तिथे विद्याने कविताही पाठवली आहे. नेक्स्ट
तर आईला असं शब्दांमध्ये बांधणं अवघड आहे, कारण तिचं हे एवढं सगळं आयुष्य जे मी बघत आले, तुम्ही बघत आलात, तर त्यांना आपण असं शब्दांमध्ये नाही बांधू शकत. आणि ते लिहिताना माझ्या असं लक्षात आलं की हे फार अवघड आहे. मग हे आपण असं लिहू तसं लिहू असा विचार केला, पण ते काही मग जमतंय असं मला वाटलं नाही. म्हणून मग ते जसं सुचेल तसंच लिहायचं असं ठरवलं. मनात सहजच विचार आला, मनात सहजच काय कसे पण कळले नाही. बघता बघता वर्षे गेली आणि 81ची झाली आई. विचार आला, मनात सहजच काय कसे पण कळले नाही. बघता बघता वर्षे गेली आणि 81ची झाली आई. देवी मधले कुणी चौधरी, देवी मधले कुणी चौधरी भरले गोकुळ घरी वावरी. भरपूर शेतीवाडी होती त्यांच्या घरी, त्याच्यामुळे भरले गोकुळ घरी वावरी. सुलोचना आणि एक दौलती नांदत होते त्यांच्या घरी. सुलोचना आणि दौलतराव हे आमच्या आजी आजोबांचं नाव बरं का. देवी मधले कुणी चौधरी भरले गोकुळ घरी वावरी. सुलोचना आणि एक दौलती नांदत होते त्यांच्या घरी. बघता बघता कुटुंब वाढे, पुढे लागली वर्षे जाया. एकूण त्यांची 4 अपत्ये, एक त्यातली मुलगी माया. बरं का. तर आईचं मायाचं नाव माया. आता उग्र स्वभावी वडील मोठे, उग्र स्वभावी वडील मोठे, कडक शिस्तीचे भोगते होते. आई होती अत्यंत व्यवस्थित आणि तसे घरातील वळणे होते. उग्र स्वभावी वडील मोठे, कडक शिस्तीचे भोगते होते. आई होती अत्यंत व्यवस्थित आणि तसे घरातील वळणही होते. या वळणातून जाता जाता माया 18 वर्षांची झाली. प्रवासात या केव्हा नकळत ती घरच्यांची माई झाली. मग माया झाली जेव्हा उपवर, आता लग्नाची वेळ आली. माया झाली जेव्हा उपवर, घरच्यांनी मग विचार केला. वर संशोधन सुरू झाले, नागपुरातील वरही ठरला. बरं का. माया झाली जेव्हा उपवर, घरच्यांनी मग विचार केला. वर संशोधन सुरू झाले, नागपुरातील वरही ठरला. गणपतीशी मग लग्न लागले. गणपतीशी मग लग्न लागले. असे नोकरी ज्याचा धंदा, गणपतरावांची झाली ती पत्नी अनवाघांची सून सुनंदा. गणपतीशी मग लग्न लागले. असे नोकरी ज्याचा धंदा, गणपतरावांची झाली ती पत्नी अनवाघांची सून सुनंदा. घरी थोरल्या नळदा जाऊ, गणपतरावांचेही भाऊ. गणगोताचा खटला मोठा, ऋतू लागले येऊ जाऊ. अशीच थोडी वाट चालता 3 अपत्ये आली पाठी. हात पकडून जीवन घडवी अनुभवांच्या गाठी भेटी. अशीच थोडी वाट चालता 3 अपत्ये आली पाठी. हात पकडून जीवन घडवी अनुभवांच्या गाठी भेटी. थंड सावली केव्हा घडीवर, कधी उन्हाचे चटके हिवर. त्या खेळाचे किती कवडसे, शिकवत होते तिजला स्त्रीपण. आता हे स्त्रीपण आता असं, कारण ती आधी मुलगी होती आणि इतक्या अनुभवातून जाता जाता तिची स्त्री बनली आहे आता, म्हणून हे स्त्रीपण. बरं का. तर थंड सावली केव्हा घडीभर, कधी उन्हाचे चटके हिवर. त्या खेळाचे किती कवडसे, शिकत होते तिजला स्त्रीपण. अनेक नाती विणता विणता, अनेक नाती विणता विणता. आणि ह्या 4 ओळी ज्या आहेत त्या माझ्या काक्या, आत्या, मावशा या सगळ्यांना समर्पित आहेत. अगदी सगळ्यांनाच ते लागू पडतं. अनेक नाती विणता विणता, आत उसवले असेल काही. सदाच चेहरा प्रसन्न हसरा, वरवर काही दिसले नाही. ती माया आणिक सुनंदा, ती माया आणिक सुनंदा. जरी भूमिका वेगवेगळी, ती माया आणिक सुनंदा. जरी भूमिका वेगवेगळी. भारदस्त अन कणखर बाणा,
आज प्रतिमा जगावेगळी. ती शिस्तीची आहे शाळा, परी अंतरी प्रेम जिव्हाळा. ती शिस्तीची आहे शाळा, परी अंतरी प्रेम जिव्हाळा. व्यवस्थित अन टापटिपीचा, मज वाटे हिज कसला चाळा. व्यवस्थित अन टापटिपीचा, मज वाटे हिज कसला चाळा. पण माझी तक्रार नसी, उगीच केली गंमत काही. नाही आई नसती अशी शिस्तशीर, आम्हीही असतो असेच काही. पण आईच्या त्या शिस्तीने पाठ असे आम्हास पडविले. आज असू थोडे जे काही, त्या शिस्तीने आम्हा बनवले. अमुक असे अन तमुक तसे का, अमुक असे अन तमुक तसे का. तेव्हा जेव्हा ही मजला दाटे, बरं का, अमुक असे अन तमुक तसे का. तेव्हा जेव्हा ही मजला दाटे, सांगून टाकते आज इथे मी, कधी मलाही हिटलर वाटे. कधी मलाही हिटलर वाटे. तर आणि इथे सांगायचा मुद्दा असा की हिटलरचा जन्मदिवसही 20 एप्रिलच होता. पण त्या हिटलरशाहीचा परिणाम असा आम्हावर व्हावा. आज वाटते घराघरातून तिच्यासारखा हिटलर व्हावा. पण त्या हिटलरशाहीचा परिणाम असा आम्हावर व्हावा. आज वाटते घराघरातून तिच्यासारखा हिटलर व्हावा. आईची ती हिटलरशाही, बरं का, आईची ती हिटलरशाही उगीच वाया गेली नाही. माझ्याही ती कामा आली जेव्हा मी पण झाले आई. माझे हिच्याचकडनं शिकले होते ना. आईची ती हिटलरशाही उगीच वाया गेली नाही. माझ्याही ती कामा आली जेव्हा मी पण झाले आई. आई अजूनही तशीच दिसते, दिलखुलास आणि प्रसन्न असते. नसते अन तक्रार कशाची, समाधानी ती सदाच असते. आई अजूनही तशीच दिसते, दिलखुलास आणि प्रसन्न असते. नसते अन तक्रार कशाची, समाधानी ती सदाच असते. झाली जरी ती आजी पणजी, कार्यरत तरी नेहमीच असते. नात जावई नात सुनांचे, फार तिला अन कौतुक असते. आज वाटते की आईचे सदाच असणे असे असावे. जसे घराच्या अंगणामधले जुने जाणते झाड दिसावे. आज वाटते की आईचे सदाच असणे असे असावे. जसे घराच्या अंगणामधले जुने जाणते झाड दिसावे. कितीक शाखा किती डहाळ्या, कितीक शाखा किती डहाळ्या, या झाडाच्या फुलल्या असतील. कितीक शाखा किती डहाळ्या, या झाडाच्या फुलल्या असतील. नव्या पालव्या फुटल्या आता, उद्या तयांगर वसंत फुलतील. आज म्हणेन मी रे झाडा तुझं, आज म्हणेन मी रे झाडा तुझं, दीर्घायुष्याचे वरदान मिळावे. आज म्हणेन मी रे झाडा तुझं, दीर्घायुष्याचे वरदान मिळावे. असाच अक्षय सदा असो तू, तुझ्या सावलीत आम्ही राहावे. आज म्हणेन मी रे झाडा तुझं, दीर्घायुष्याचे वरदान मिळावे. असाच अक्षय सदा असो तू, तुझ्या सावलीत आम्ही राहावे.